छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एकूण 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमांशी बोलताना पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले की या हल्ल्याच्या व्हिडिओ फुटेजची सखोल तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात काँग्रेसचे उमेदवार कुरेशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत आणि 13 लोकांच्या नावाची फिर्याद आहे. व्हिडिओ बघून आम्ही सीसीटीव्ही फुटेज बघून बाकीचे आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतोय. निष्पन्न होतील जशी नावं त्याप्रमाणे पथकं आमची कार्यरत आहेत आणि पुढील आरोपी सुद्धा जे फरार आहेत ते सुद्धा अटक करण्यात येतील. आतापर्यंत 13 आणि इतर 40 ते 50 अशा लोकांवर गुन्हा दाखल आहे. इतरची जी नाव आहेत ती फुटेज आणि जे व्हिडिओ क्लिप आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीवरून आम्ही निष्पन्न करतो. निष्पन्न नेमका गुन्हा कुठला आहे? हल्ला केल्याचा आहे की जमावबंदी आदेश झुगारण्याचा आहे? त्याच्यामध्ये पोलीस फिर्यादी आहे, जमावबंदी आदेश झुगारण्याचा आहे आणि बाकी सगळे जे सेक्शन आहे घटनेप्रमाणे ते लावण्यात आलेले आहे.